कोण असेल आता? काय झालं? अगं थांब जरा, काय झालं ते तर सांग. अशी काय करते तू? थांब थांब, चल बस 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 बस, पाणी घे. करते काय झालं सांगशील मला? बस 2 मिनिटं. बस 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 बस. कोचिंगला गेली होती. तुला कोणी पाहिलं नाही ना या अवस्थेत? कोणाला दिसेल तर राहिलं तू? देवा, काय केलं रे? थांब, शांत हो. तुला नाही म्हटलंय मी आधीच बाहेर निघत नको जाऊ. किती वेळा सांगितलंय मी तुला? कोचिंगला गेली होती. नाही सांगितलंय, किती वेळा नाही सांगितलंय मी. ऐकायला तयार नाही तुम्ही मुली कोणाचं. आता कुठे तोंड दाखवायचं लायकीचं राहू नाही दिलं तुम्हाला. आता मी लोकांना काय तोंड दाखवेल मला सांग तू. माझी काही चूक नाहीये. माझी चूक नाहीये. आता कोणाला सांगू नको, काही जे करू नको. शांत बस, विषय करू नको कोणाजवळ काहीच. रिकामा समाजात आपली बदनामी होऊन जाईल जिकडे तिकडे. बघ आई, मी बोलला होता ना तुला, ज्याची भीती होती तेच झालं. आता इले बाहेर नको जाऊ देऊ. आणि आता इथं सगळं शिक्षण वगैरे बंद करता. आता खूप झालं. आपल्याला माहिती होतं का भाऊ असं होणार आहे? असं काय करतो? तुला माहिती नाही का दुनिया कशी, लोक कसे असतात बरं? बस शांत हो. अगं मी ओळखते त्याला. मला न्याय पाहिजे आई. मी कसला न्याय? तो त्या अधिकाराचा पोर काय ग? मी कसला न्याय आणि कसलं काय? आपल्यासाठी नाहीये का न्याय? गरीब लोकांसाठी. ते मोठे लोक त्यांच्या नांदी लागून आपल्याला काय भागणार आहे का? बस कर आता, बाद झालं बरं. मी सांगतोय आता आई, हिचं सगळं बंद केलंय आता. आता चुपचाप घरात जावंय. हे बघ, रोजच्या बसमध्ये. कोर्टाच्या पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला आपल्याला परवडणार नाही. आणि तेवढं आपल्याकडे काहीच नाहीये बाळा. जे झालं ते विसर आता आणि सुखी राहा व्यवस्थित. सगळं विसर आता आणि बाहेर जाणं बंद करा आजपासून. ज्या मुलींवर अन्याय होत असतो रोजच्या, असे भरपूर नराधम आहेत जे मुलींना त्रास देतात, त्यांना कुठे भेटला न्याय? तुला भेटणार येतं? आई पण विचार कर ना. एवढ्या रोजच्या कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या कोण घालीन? आपल्याने नाही होणार त्यांची बराबरी. ते मोठे लोक राहिले. रडू नको बरं तू आता. घरात जा म्हणतो. विसर आता सगळं आणि कोणाला काही सांगू नको आणि कोणाला समजू देऊ नको. दादा, मी तुला पण सांगते, काही चर्चा करू नका बाहेर. तिला समजा बस आता, आवर. मैत्रिणींना वगैरे कोणाला सांगू नको. आता भरपूर झालं. आणि काही लक्ष देऊ नको. न्याय हा आपल्यासाठी नाहीये बेटा. तुला ऐकून येते का? घरात जायला लावलं ना तुले? अरे बाहेर दादा. फिरायचे परिणाम पाहिले नाही का तू ना? अरे दादा, त्या खोलीत दम कुठला जातो माझा? घरातोय म्हणतो चुपचाप. अरे नाही पण सांगलं मी ना? काय केलंय? ज्याने केलं होतं तो फिरतोय ना मोकळं. नाही त्याच्याजवळ चांगलं तुमचं म्हटलं काय तर झालं चुपचाप नाही? मध्ये काय म्हणतं? आई बघ ना ग दादा. काय झालं? इकडे बस. इथं का निघली तू बाहेर? नाही सांगितलं ना? अगं आई दम घुटतोय त्या खोलीत. रात्रपासून मी तिथल्या तिथेच आहे ग. कालपासून. पाहिलं ना बाहेर निघण्यामुळे काय झालं? मग कशाला परत परत तेच करते? माझे काजू की मी दाराशी उभी ना ग फक्त. आता बोलू नका. तुला सांगून देते आधीच, तू कोणाला तोंड दाखवायचं लायकीचं राहू दिलेलं नाही आम्हाला. जास्त बोलू नको. माझी चूक आहे का त्यात? मग काय करायचं आता? जे झालं ते झालं. पण तू का बरं बाहेर निघू नको? बाहेर निघण्याचे परिणाम पाहिले ना आपण. मरून जाते ना ग मग त्यापेक्षा फाशी लावून दे. नाही, चांगलं सोड मला. चांगलं स्थळ पाहते आणि तुझं लग्न करून टाकते मी आता. काहीच नाही दुसरं. आणि कोणाला हे व्हायला पण नको. आई मी जातोय बाहेर. टाइम लागेल मला. हा जा बाळा, व्यवस्थित आहे. हा, अगं आई संध्याकाळ होण्यात आली. रात्र होते आता. तो मुलगा आहे, त्याला कसली भीती? तो फिरेल किती पण वाजेपर्यंत. अगं आई, माझ्यासोबत जे झालं ना ते पण एक मुलानेच केलं होतं. आणि तोही संध्याकाळचाच वेळ होता. त्याला नाही भीती, पण त्याच्यामुळे इतरांना भीती आहे. माझ्यासारखे किती मुली घरात बसतील ग आणि हे फिरता मस्त. हा दादा असं करेल हे म्हणत नाहीये, पण अशाच मुलांमुळे होतंय ना. आणि तुमची ही मनस्थिती कधी चेंज होईल ग? माझ्यासोबत अन्याय झालेला आहे तर तुम्ही मला घरात कोणते आणि त्याला फिरू देते तू? तुला हे पटतंय का? अगं तुम्ही जर चांगलं सांगणार आहे ना तर हा क्षणच येणार नाहीये. मुलाला आणि मुलीला सारखंच वागणूक द्या ग. तर हे माझ्यासोबत घडतं नाही, सगळ्यांसोबत होईल. हो बाळा, खरंच बरोबर आहे तुझं. तुझं काहीच चुकीचं नाही. खरंच आम्हीच असं मुलांना मोकळे सोडतो आणि ते असं करता पोरींशी. चूक त्याच्यात कोणाची सगळ्यांना कळायला हवं ना. मुलांना मी पण आजपासून त्याला कुठे जाऊ देणार नाही. तुला कुठे जाऊ देऊ नको, फक्त त्याला त्याची जबाबदारी कळव.